हाय फ्रेंड्स, मी आता तयारी करून जस्ट बसले, म्हणजे चहा झाला आणि तयारी करून बसले. कारण आम्ही निघालोय मारुती मंदिरमध्ये. आणि आज शनिवार तर आहेच, पण त्याचबरोबर एक मस्त अशी गुड न्यूज मिळाली आहे. त्यामुळे पण आम्ही जाणार आहोत. कारण आज चहा पिला आणि नंतर थोड्या वेळाने, म्हणजे आज सेटचा रिझल्ट लागणार होता. आणि सकाळपासून मी खूप अशी टेन्समध्ये होते की काय रिझल्ट लागतोय याची खूप धाकधूक होते. दर अर्ध्या अर्ध्या तासाने मी रिझल्ट चेक करत होते, पण रिझल्ट काय लागत नव्हता. कारण का युट्यूबला सांगत होते की एक दिवस आधी पण लागतो, किंवा 6चं टायमिंग दिलं तरी दुपारीच वगैरे लागतो. त्यामुळे बघत होते मी सकाळपासून. कारण काय, गेल्या वर्षी माझा आणि फायनली 6 वाजता 5:30 वाजता रिझल्ट लागला आणि माझी सेट एक्झाम ही क्वालिफाईड झाली. आणि मला एवढं, त्यामुळे मी हॅपी आहे, आनंदी आहे की मी काय तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही. आणि म्हटलं चला मग आता जाऊन कारण काय की ज्या वेळेला मी एक्झामला गेले होते तर ते आदल्याच दिवशी गेलो होतो. रविवारची एक्झाम असते, ही एक्झाम मी गोव्याला दिलेली. तर आम्ही शनिवारीच गोव्यामध्ये गेलेलो आणि अगदी स्टॉपवरती उतरलो आणि तिथेच मारुती मंदिर होतं. तर त्यावेळेला पण मी जाताना एक्झामला पण नमस्कार केलेला मारुतीला. आणि आज बरोबर शनिवार आहे आणि शनिवारीच रिझल्ट लागला. तर म्हटलं आत्ता सुद्धा एवढ्या आनंदाच्या याच्यामध्ये आपण जाऊन येऊया म्हणजे मारुतीला. आणि म्हणून मी तयारी केली मारुतीला जायला. खरं तर हे गेल्या वर्षीच माझी एक्झाम क्रॅक झाली असती, पण गेल्या वर्षी मला 2 मार्क्स कमी पडले. 50 कट ऑफ लागला आणि मला 48 समथिंग मिळाले होते. आणि त्यामुळे रिझल्ट बघितल्यानंतर अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलेलं. गेल्या वर्षीचा रिझल्ट बघितल्यानंतर म्हणजे खूप वाईट वाटलेलं. आणि त्यामुळे यावर्षी मी ठरवलेलं की म्हणजे आता ही लास्ट द्यायची आणि अभ्यासही करायचा असं मनाकडे ठरवलेलं. पण तरी सुद्धा कसं आपण थोडंसं डिस्ट्रॅक्ट होतो म्हणजे अभ्यास करताना. आणि त्या अभ्यासामध्ये मला हेल्प केली ती माझ्या कन्येने. तर तिने मला भरपूर हेल्प केली. ही आहे कन्या माझी, तिचं नाव आहे सुकन्या. आणि तिने मला खूप हेल्प केली. कारण काय की अभ्यास आपण असं करायचं म्हटलं तरी आपल्याकडे सगळ्या जबाबदारी असतात. त्यामुळे कसं होतं, कंटाळा येतो करायचा वगैरे. ती मला वरचीवर आठवण करून देत होते की तू आता यावेळेस लास्ट देणार आहे म्हणालीस ना, तर मग अभ्यास चांगला कर. आणि इव्हन तिने मला क्वेश्चन पेपर वगैरे डाउनलोड करून देऊन टायमिंग लावून सोडवून पण तिने म्हणजे घेतले म्हणजे कसं की तुला अभ्यास करायचा आहे तर मग टाइमपास करू नको. आपण कसं इकडे तिकडे करत बसतो, काम करून कंटाळा आला की मग थोडंसं टाइमपासकडे आपलं लक्ष जातं. पण ते न घालवता तिने माझ्याकडे वॉच ठेवून माझ्याकडून करून घेतलं. त्यामुळे ह्या याच्यामध्ये तिने सुद्धा मला खूप सपोर्ट केलेला आहे. आणि इव्हन एक्झामला सुद्धा तीच माझ्याबरोबर आली होती. आम्ही दोघीच गेलेलो गोव्याला. आणि आदल्या दिवशी गेलो, एक्झाम दुसऱ्या दिवशी असते कारण खूप लवकरचं टायमिंग असतं आणि पाऊस खूप होता. म्हटल्यानंतर आम्ही आदल्याच दिवशी गेलो. आणि मग मी ठरवलेलं खरं तर त्याच दिवशी जायचं, तर ती म्हणाली उगाच सकाळचं नको, बस वगैरे बंद असतील तर, कारण पाऊस खूप असल्यानंतर काही होऊ शकतं ना, तर मग आदल्याच दिवशी जाऊया. त्यामुळे आम्ही आदल्याच दिवशी गेलो आणि मग तिथे स्टे केला आणि दुसऱ्या दिवशी मग एक्झाम देऊन आलो. तर त्यामुळे एक्झाम माझ्या याच्यामध्ये तिचा सुद्धा खूप वाटा आहे म्हणायला पाहिजे. म्हणजे सपोर्ट आहे, तिच्यामुळे पॉसिबल झालं. बऱ्यापैकी चांगलं यश मिळवणं हे तिच्यामुळे झालं असं मी म्हणेन. आणि 56 एवढा आमचा कट ऑफ लागलेला आहे आणि मला पडलेले आहेत ऑलमोस्ट 60%. म्हणजे आपला कट ऑफ आहे त्याच्यापेक्षा 4% जास्त मार्क्स मिळाले. ह्याचा आणखी खूप वेगळाच आनंद झालेला आहे मला. म्हणजे जे गेल्या वर्षी मला 2 मार्क्स पडल्यामुळे माझी क्रॅक झाली नाही, याचं जे रिग्रेट होतं माझ्याकडे, मला वाटत होतं, तर ते सगळं गिल्ट माझं गेलं. कारण काय, गेल्या वर्षी झाली असती तर काठावरती झाली असती, पण यावर्षी मी कट ऑफ पेक्षा 4% मार्क्स पाडून क्वालिफाईड झाले. याचा एक वेगळाच आनंद आहे. आणि म्हणून मग आता मी तयारी करून मी बसले की म्हटलं आता जाऊयात हनुमान मंदिरमध्ये. आणि ही एक गुड न्यूज. आणि लक बाय चान्स बघा, मी एकच व्हिडिओ ह्याचा टाकलेला आहे या नवीन चॅनलचा आणि हा सेकंड व्हिडिओ आहे. आणि या सेकंड व्हिडिओमध्येच तुम्हाला एक मस्त अशी गुड न्यूज देण्याची किंवा तुमच्याबरोबर शेअर करण्याची संधी मला मिळाली. तर म्हणजेच आपला चॅनलचा सुद्धा चांगला हा आहे की काय म्हणायचं त्याला, लक आहे चॅनल सुरू करण्याचं. आणि आज मी खऱ्या अर्थाने प्राध्यापक झाले. म्हणजे अगोदर सुद्धा म्हणजे मी कॉलेजवरती लेक्चरर म्हणून काम करतच होते, पण कसं क्वालिफाईड नव्हते. याचं एक मनामध्ये आपल्या असतं ना की आपण क्वालिफाईड नाही आहोत. पण आज मात्र
खरोखर मी प्राध्यापक झाले याचा मला खूप खूप आनंद झाला आणि सकाळपासून रिझल्ट लागल्यापासून मला सुचतच नाहीये की मी काय करू आणि काय नको. म्हणजे सेलिब्रेट करायचं तर ते सुद्धा मला काही सुचत नाहीये. म्हणजे एवढे मी अगदी भारावून गेले किंवा एवढा मला आनंद झालाय की मी तुम्हाला सांगू शकत नाही शब्दामध्ये. तर आता आम्ही जातोय मारुती मंदिरमध्ये आणि येताना मग काहीतरी स्वीट घेऊन येऊ, कारण चतुर्थी सुरू आहे त्यामुळे नॉनव्हेजचा तर काही विषयच नाहीये, पण काहीतरी गोड मात्र नक्की येताना घेऊन येऊ आणि देवळात पण जाऊन येऊ. तर हेच एक मला तुमच्याशी शेअर करायचं होतं. थँक्यू सो मच. की मुलाला प्राप्त करून द्या. सर्वांना चांगला आयुष्य, आरोग्य, सुख, समाधान प्राप्त करून द्या. तुम्ही रागाने, भूषणाच्या, वाईटाने, कोणत्या प्रकारच्या वाईट सांगितलं असेल तर त्या बाहेरच्या बाहेर घालून तुम्हाला समजून त्यांचा कृपेचा आणि संरक्षणाचा आशीर्वाद टाकून द्या. सर्व कल्याण करा, रक्षण करा.